श्री हॅलो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी हॅलो. समर्थ ताई, बोला. अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा, चालेल चालेल, करा आता. करू का? हो हो हो. कुठून बोलताय सांगायचंय? बोलते, ऍड्रेस नाही सांगत बाकी. बरं बरं, चालेल चालेल. काय नाही, घरामध्ये भांडण ते होत होतं घरामध्ये, नवरा बायकोमध्ये, हा हा मिस्टरांचं आणि माझं. हा. दादांना लई दिवस फोन लावत होते, लागतच नव्हते. एके दिवशी संध्याकाळी लई भांडणं झाले. अरे बापरे, कोणत्या दादांना? केंद्रे दादांकडून. हा 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 हा. आणि लागत नव्हता. मग एके दिवशी भांडणं झाले, संध्याकाळी मिस्टर म्हणले मी नाही येत आता घरी, म्हणजे मी चाललो बाहेर आता म्हणजे. अरे बापरे. हा हा, आणि मग खूप रडले. आधी 15-3 आठवडे मी फोन लावत होते, लागलाच नाही. त्या दिवशी रडले आणि म्हणलं ट्राय तर करून बघावं म्हणलं एवढी वाट. त्या दिवशी दादांचा फोन लागला गेला. अरे बघा. हा हा, दादांनी मग परत गणपती बाप्पाची सेवा दिली. हा हा. जरा भांडणं कमी होऊन गेली, भांडणं घरातली किरकिर. मग आले का ते घरी, आले मिस्टर त्या दिवशी? हा, आले. असे फक्त पिल्यावर जास्त झाले बोलून जायचे, मी नाही येत आता घरी. हा 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 हा. आणि थोडं हे झालं की मनाने येत होते घरी, असं काही नव्हतं. पण तसे बोलायचे, आपण काही केलं की मग परत. किती वर्ष आले. झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला आता 17 चालू. अच्छा. भांडणं आमचे लग्न झाल्यापासून ते येऊन चालूच होते, अशी भांडणं सतत. अच्छा, छोटे मोठे. हा. त्या दिवशी असं म्हणजे सारखं चिडचिड. मग पहिले सासू सासरे ते होते इथे माझ्यापाशी, त्याच्यामुळे काय वाटून जात नव्हतं. हा, बरोबर. सासू सासरे म्हणजे मी पण सासू सासऱ्यांसोबत हे नाही, मिस्टरांसोबत बी माझी चुकी नाही, पण पिल्यावर काय असतं. हा, खरंय. ते अगदी बरोबर. मग आता सासू सासरे लॉकडाऊन पासून गावाकडेच असतात, पण आता मग तरी पण एखाद्या वेळेस जास्त झाले ना भांडणं करून जातात. मग पण आता 2-4 महिने झालं भांडणच नाही कधी. अरे वा, दिवाळी असंच राहू दे बाबा स्वामींच्या कृपेने. कारण कसं आहे, शांतीमध्ये खूप काही ताकद असते. आणि पहिलं म्हणजे माहिती नव्हतं स्वामींचं काय, पण असं आनंद पिंपळकरांचं व्हिडिओ बघत मी आपलं तारक मंत्राचे म्हणून हे बघायला म्हणजे आलं. मग मी परत मग असं स्वामींचं तारक मंत्र लावलं ना, दररोज स्वामींचं मला असे पडत गेले. त्याच्यावरनं तुम्ही ती दादांची मुलाखत घेतलेली होती ना, त्याच्यावरनं दादाची माहिती भेटत गेली मला परत मी दादाकडे जाऊन पण आले, दादाला भेटले मी. अरे वा. मंदिरात. माझ्यापासून जवळच आहे शिवतेजनगर. शिवतेजनगर. अच्छा. मग मठात गेलेला? मठात मंदिर आहे ना, तिथे गेलेले. शिवतेजनगरला स्वामीचं मंदिर आहे. मठ. बरोबर. मग भावाचं पण लग्न जमत नव्हतं, म्हणून भावाला पण मिस्टरांना पण घेऊन गेले होते त्या दिवशी. आले होते. अरे वा, आले होते. आले होते. परत मग भावाचं पण लग्न जमलं. जरा भाऊ पण थोडा येड्यावणी करत होता भाऊ. झालं लग्न त्याचं? झाला आता 22ला महिना होतो. 22 तारखेला झाला. दादाला म्हणलं माझ्या भावाचं लग्न होत नाही, म्हणलं दादा जमत नाही. दादा म्हणले त्याची शांती कर, म्हणले ये म्हणले माझ्याकडे. त्याला भावाला शांती सांगितली. दादाला म्हणलं कुठली आहे, तर दादा म्हणले मंगळाची तर आहे म्हणले, पण चांगल्या बामणाचा सल्ला घे आणि शांती कर म्हणले. मग शांती केली बामणाचा सल्ला घेऊन. मग आम्ही खुद्द नाव नाही सांगत, बार्शी कडले म्हणजे बार्शी कशी आहे भावाच्या माझ्या. पण किती छान ना, म्हणजे आता दादा काही ज्योतिष बघत नाही, पत्रिका बघत नाही, पण लगेच त्यांना ते स्वामी बरोबर त्यांना क्लिक करतात आणि लगेच सांगतात ते. ऐका ना ताई, दादा म्हणले शांती कर आणि मग ये म्हणले. आणि शांती करायला असेच अडचणी गावाकडे सुतक असं येतच ना, त्याच्यामुळे थोडं 10-15 दिवस गेले. मग शांती झाली, रानातलं कामावरून शांती करून घेतली जरा. परत मग भाऊ आला आपला असंच गावाकडून. गावाकडून आला, दादाच्या मंदिरात जाऊन आला. मी नव्हते त्या दिवशी गेले, माझे चुलते तिथेच राहतात. चुलती आणि ते गेले. दादाच्या पाया पडून आलं का, आठवड्यात तर लग्न, 2-4 दिवसात तर लग्न ठरून गेलं त्याचं.
ओ बघा ताई, हा. किती 5-6 कमाल दिवसात आहे. लग्न ठरून गेलं मग परत लग्न झालं. अरे परत वा. आता हा म्हणजे सासऱ्यांना पण जरा मध्ये बरं वाटत नव्हतं. कफाचा त्रास होत होता हा त्याच्यामुळे ते ऍडमिट केलं होतं सासऱ्यांना. मग हा सोडून आणलं पण ते नाही का हा. त्यांना जरा हे होत होता, त्रास होता. त्यांचे फुफ्फुस लय दिवसापूर्वी काढलेलं एका ह्याच्यावरतीच अरे होतं ते. अरे हा म्हणजे बापरे. आता माझ्या लग्नाला 25 म्हणजे 16 वर्ष होऊन गेले, 17वं चालू आहे. हा. आणि त्यांच्या लग्नाच्या आधी 2-3 वर्ष, सासऱ्यांच्या लग्नाच्या आधी 2-3 वर्ष काढलेले फुफ्फुस. बापरे बापरे बापरे. तरी पण तसं म्हणजे इतके वर्ष म्हणजे कमाल आहे ताई. हा. आणि हम्म. मग परत इथं आणले, इथे ऍडमिट केलं. पण दवाखान्यात होतो तोपर्यंत बरं वाटायचं. घरी आलं ना गारव्यामुळे ते जरा कफ हा हा निघायचा. हा हा. मग परत आम्ही घरीच वाफेची मशीन घेतली. सकाळ संध्याकाळ वाफ देऊन देऊन ठीक हा. करून घेतले. चांगले बघा. झाले सासरे. अरे वा. परत मग सासऱ्यांना असेच वेडे दाखवले. मग सासरे पण दादाकडे जाऊन आले. दादांना सांगितलं. हा. म्हणजे दोघं पण मिस्टर आणि दीर पण पित्यात माझे. अरे अरे हा. हा. पण मग मिस्टर असे आहेत की त्यांचा बिझनेस सांभाळून ते सगळं संध्याकाळी. सगळं बॅलन्स पण आहे. हा संध्याकाळी प्यायचे. हा. दीर काही नाही, सकाळी उठल्या की चालू असायचं दिरांचं. मग लग्न झालंय का त्यांचं? ते मोठे आहेत माझ्यापेक्षा. मुलीचं लग्न झाले. त्यांच्या मुलीचं लग्न झालंय? हा. अरे बापरे. हा हा. हा. मग परत ह्यांनी तरी पण असं ह्यांचं मिस्टरांचं घर प्रपंच सांभाळून सगळं होतं. दिरांचं कसं घरातलं न लक्ष देता होतं सगळं. अरे चुकीचं आहे ना हे. हा. मग हा. आता? आता मग मिस्टरांनी पहिलं दिराला औषध पाजून आणलं. अच्छा. हा हा. हा. त्यांची सुटली. मग दादाकडून मी म्हणजे सासऱ्यांना लावलं होतं ना. सासऱ्यांनी हा. शेवा आणली होती. अच्छा. एसएमएसची. हा. मग एसएमएसची शेवा आणली. मग परत मग हे मिस्टर तर काय करणार मग. हम्म. सासऱ्याला इथं घरामध्ये राहून करमत नव्हतं. गावाकडल्या लोक राहायला गेल्यावर नाही करमत त्यांना इकडे. हा. मग परत मग सासऱ्याने आणले. मग सासरे म्हणले बाबा मी जातो आता गावाकडे. हा. दादांना परत फोन केला. दादा म्हणले, मी म्हणलं सासरे चाललेत म्हणलं, मिस्टर करणं चालेल का? तर दादा म्हणले चालेल म्हणले, कर म्हणले तू. हा 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 हा. मग केली मी. आणि आणि औषध काय पाजलं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या दिराला? दिरांना नाव नाही सांगत, म्हणजे औषध भेटते इकडे सोलापूरकडे पुढे. अच्छा अच्छा अच्छा. हो का? हा. मग ते म्हणजे 6 कुठे महिन्यात मिळतं ते? कर्नाटककडे आहे. हा. कर्नाटककडे. मला तो पत्ता पाठवून द्या. बरं ठीक आहे. पण ते असे आहे ताई, 6 महिन्याच्या आत जर केलं ना तर तो माणूस जातो परत. बापरे. मग ओ. ती स्वतःची जबाबदारीच म्हणायची. अच्छा अच्छा. हा 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 हा. मग मी दादांनी सेवा दिली ना ती केली. आणि 20 दिवस केली. आणि म्हणजे अशी ही करत होते शिवनामावली ती बोलत होते मी. पण ते मला माहिती नव्हतं की महादेवाच्या पिंडीवरती असं 10 अभिषेक करायचा. मग मी तुमचा व्हिडिओ ऐकला आणि मी दुसऱ्या दिवशी शिवनामावली केली. म्हणजे मंत्र म्हणत होते पण ती पिंडीवरती पाणी सोडत नव्हते. मला ती माहिती नव्हतं. मी आज ऐकलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायला लागले मी. आणि केली ती. मी महाराजांना विनंती केलं, म्हणलं काय बाबा, म्हणलं महाराज, म्हणलं माझं काही चुकलं असेल तर माफ करा म्हणलं. आणि तुमच्या लेकीचा हट्ट आहे म्हणलं की बाबा मिस्टरांची दारू सोडवावी म्हणलं, एवढंच म्हणणं आहे म्हणलं. आणि ते त्या दिवशी स्वतःहून तिकडे गेले, औषध पिऊन आणलं, त्यांच्यासोबत दोघांना पण पाजून आणलं अजून दुसऱ्यांना. अरे बापरे. कमाल आहे. हा. पण बघा ना, मी ज्या दिवशी महाराजांना म्हणलं की बघा म्हणलं तुम्ही माझे बाप हो म्हणलं, लेकीचा हट्ट पुरवणं बापाचं काम आहे म्हणलं. आणि काही 2-2:30 वाजता आले घरी. मी म्हणलं जरा शर्ट खराब झाला होता. मी म्हणलं काय झालं? तर मला म्हणतात मी औषध पिऊन आलो. अरे बापरे. मी दादांना पण सांगितलं. दादा म्हणले तुला स्वामी पावले बघ म्हणले. बघा. हा. स्वामी पावले तुला म्हणले. खरंय खरंय. बरंच म्हणजे ही झालं, शांत झालं घर ह्या दिवाळीपासून. दादा संसार सुखाचे होत आहेत ना त्यामुळे. हा. दादांमुळे. खरंय. खूप छान ताई. मी शेअर करते.
हा हा. आणि जमलं तर मला ऍड्रेस पाठवा तो. पण तिकडला. शेवटी ज्याची त्याची जबाबदारी. हा. हा, तुम्ही पण बोलताना तसंच बोलून जावा. आणि तिकडे पुढे गेलं ना आपण कर्नाटक भेटते म्हणून ते आपल्याला सांगून जातात. मला पण म्हणजे ऍड्रेस माहिती नाही, मग असं विचारावं लागेल. पण परत मग कशाला आणि काय होते असं झालं जातं. नाही तरी पाठवा ना. अजून तुमच्यामुळे अजून बरेच जणांचे संसार सुखी होतील ना ताई. हा, पण तुम्ही शेअर करताना असं बोलताना पण जबाबदारी सांगूनच द्या. हो ते तर आता आपण बोलतोच आहे ना ते, की ज्याची त्याची स्वतःची जबाबदारी आहे ती. कारण ते घेतल्यानंतर 6 महिने बिलकुल टच करायचं नाही.